धंदा करीतो भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी तुका मने पुरवी इच्छा दया तैसा विठ्ठल भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी विठ्ठल दुर्जनाशी संहारी प्राप्तस्थळी कीर्तन विषय करता निवडला श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगाधारित तुकोबारा भगवान युगायुगाच्या ठिकाणी अवतीर्ण होऊन काय करतात त्या भक्ताचं संरक्षण धर्माची स्थापना यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय धर्म संभवामि युगे युगे प्रत्येक युगायुगाच्या ठिकाणी भगवंताने असणारे अवतार धारण केलेले आहेत. पण अवतार तसे भागवतामध्ये 24 अवतार आहेत आणि मुख्य 10 अवतार गणल्या गेलेले आहेत. भगवंताचे अनंत अवतार आहेत. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी सहित हरी. तो हरी कसा आहे तर महाराज म्हणतात या भक्ताच्या संरक्षणाकरता बाह्य अंगानं म्हणा किंवा अंतरांगानं सुद्धा काय करतो तर घेऊन चक्र गदा हाती धंदा करीतो. नाथ महाराजांची गोळी आहे. चक्रे करी
अभिमानाचा चेता मोह ममता छती गदा शंके बुधबोधी निज बोधा निज कमळी सदा निज भक्ता पुजी. भगवान काय करतो? चक्रे करी अभिमानाचा चेंदा. भगवंताने जे असे आयुध हातामध्ये घेतलेले एखाद्या वेळेस भक्ताला भक्ती करीत असताना भक्तीचाच अभिमान होईल. आणि अभिमान तर काय? अभिमानाचे तोंड काळे, डावी बळी अंधार. आणि परमार्थ क्षेत्रामध्ये तर तिळभरी जरी मेरुतो समाना वाकायला तयार नाही. छोट्या होत्या पाहिलं म्हणजे हे म्हणजे मकाच्या गंडऱ्यासारखं रोज देवाच्या सान्निध्यात राहत निघले ताटले. मुक्ताबाई मुक्ताबाईच्या दर्शनाला जायला म्हणजे मग ते मोठा महाराज आहे यांचा पाया पडावा. आता मोठा महाराज प्रमाणे इथे गेलं नाही ना. अखंड जयाला देवाचा सांगात परी अहंकार गेला नाही. रोज येणा देवाची संगती आहे पण अंतकरणाचा अहंकार गेला नाही. विठाला स्वाने म्हणजे कुत्र्याने शिवल्याला अन्न. ब्राह्मण काय कोणी त्याला शिवू शकत नाही, खाऊ शकत नाही. स्वाने स्पर्शिले अन्न देवी नाचळे ब्राह्मण. देवी जीवी असतात अभिमान साधकाशी मी नाथुर्य. म्हणून भगवान हातामध्ये चक्र घेतलेलं आहे. कशा करता घेतलं? या कृष्णाचा संहार करता तर घेतलं पण भक्ताला सुद्धा काय होऊ नये, अभिमान होऊ नये. चक्री करी अभिमानाचा चेता. एखाद्या भक्ताला मोह निर्माण झाला तर काय करतो? मोह ममता छेदी गदा. आणि भक्तांनी रात्रंदिवस परमार्थ केला, निष्ठ भजन केलं. समजा कुठं अध्ययन करलं नाही, काय नाही, भजन साधना काकडा दुपारती सतत त्यांना निष्ठेर मात्र काय झालेले त्याचं प्रभूची सेवा चाललेली आहे. पण भगवंतालाच काळजी पडते. ज्याला आपण सर्व कारण त्याला हे अद्वैत ज्ञान जर दिलं नाही, याला अद्वैत बोध जर आपण दिला नाही तर हे संकुचितच राहील. पण भगवानच माझ्या विठोबाचा त्यांचा प्रेम भाव आपणाचे देव होय गुरु. म्हणून ते ध्रुव बाळाला फिरत जाते आणि
सांगायचं तात्पर्य काय करायचं तर भगवंतानी त्याच्या गालाला शंख लावला. शंके बुधबोधी निजबोधा. निजबोधा म्हणजे झोपीचा. निज म्हणजे निज नाही, निज म्हणजे आपलं जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाची ओळखी परमात्मा त्या भक्ताला करून देते. पण कोण्या भक्ताला नाही, अहंकाराला नाही. महाराज म्हणतात खूप पुष्कळ त्याने अध्ययन केलं. वेदशास्त्र जाणी तले आगमी पूर्ण ज्ञान झाले, पुराण मात्र धांडोळीले आणि आहे ते राहिले वेगळेच. मधुवनीत वासी केले देशे कपोल संते संख्ये शिवितले वेदांचे ठेले लागला मुकुलो. भक्त एखादा भाविक असं खूप आदेय जरी नाही केलेला असलं तर भगवान त्याच्यावर काय करतात, कृपा करतात आणि त्याला निज तत्वात म्हणजे आत्मबोध देतात. शंकाने हो आणि शंके उदबोधी निजबोधा. आणि भगवंताने हातामध्ये काय घेतलेले, कमळ घेतलेले. कशा करता, पूजे करता. म्हणजे कोणाची पूजा करतो तर भक्ताची घाली दंडवत. सगुण साकार भक्ताचं काही काम करता येत नाही. कारण शास्त्रामध्ये 3 सत्ता मानलेल्या आहेत. पारमार्थिक सत्ता, व्यवहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता अशा 3 सत्ता मानलेल्या आहेत. मग परमात्मा जो आहे ते सर्व व्यापक, जे परमात्मा सर्व व्यापक जे चैतन्य आहे याच्या ठिकाणी काहीच नाही. असं निर्गुण अवस्थेमध्ये भक्ताचं काही काम, कारण भक्त कसा आहे, आकारवा नाही. म्हणतया लागी मधुरूपायिनी त्या भक्ता करता आणि निरूप बळे आणि निरूप बळे Oh
थोडा आहे. आता दुर्जन कोण आहे? दुर्जन म्हणजे आपलं ते आपलं आणि लोकांचं ते आपलं. बरं बाकीचे तर जाऊ द्यायचं आपलं आपलं भावाचं तर भाव नाही विचारायला पाहिजे का नाही? ते बी आपलं कळतंय. आता दुर्योधनाचं नाव काहून आहे? त्यानं आपलं जे आपलं त्याला कोण देऊ लागलं का नाही? भगवंताने सांगितलं मग त्याचा हिस्सा. आता हे आलेत ना वनवास शिवून आलेत आता, पण जास्त नाही गड्या. याला उपजीवी करता 5 गावात जरी झाला पाहिजे. हातात सुईच्या टोका एवढी सुद्धा माती मिळणार. त्याचं नाव दुर्जन. विठाला दुष्ट बुद्धी चोरी करी निरंतर. ते तो म्हणे तर लोक तैसे. आम्हाला जगात असंच आहे बाबा. कारण त्याला दुर्जनाला याला सगळे तसे दिसत होते ना. कोणाला? दुर्योधनाला. जगाचा जनिता कृपेचा सागर. जगाचा जनिता कृपेचा सागर. परमात्मा जगाचा जनिता आहे आणि कृपेचा सागर आहे महाराज. तो त्याला सगळं कळत आहे. याला वाटते मी लय फसवायला कोणाला मिळ लागत नाही. सगळ्यात मिळ लागत आहे कोणाला आहे महाराज? सगळ्याला ते सगळं कळत आहे. सगळ्याच्या अंतर्यामी तो परमात्मा आहे. म्हणून आपला विषय काय झाला होता? दुर्जनाशी संहारी. भगवंताला जो लोकांवर अन्याय करतो त्याला दुष्ट म्हण. महाराज खळ त्याला काय म्हणले? खळ दुष्ट चांडा. महाराज म्हणतात अन्यायावी काहीच कारण नसता जे लोकांना त्रास देतात त्याला खळ म्हणतात. विठाला आणि धीवर त्याच्या हातावर काय केलं त्या पाण्यात माशा. याला या पारद्याचं इथं का शेत खाल्लं का? त्याच्या मागत पाणी घेऊन लागते. काय केले आपल्या मासे पकडणारे म्हणा स्वाप जातीवधी निरापराध पारधी. पारधी असणाऱ्या हरणाची हत्या करतात. त्याला शेत नाही काही नाही. शेतकऱ्याला त्रास आहे, पारध्याला काही त्रास नाही. आणि हे पारधी त्याचा घात केल्याशिवाय तुका म्हणे खळ संतापी नाही जात. आम्ही कोणाच्या घरात पण आम्ही कोणाच्या घरात दारात पण लोक लगेच पिढा देतात. विठाला असे जे लोक आहेत खळ आहेत ते सज्जनाला जे असणारे पिढा देणारे आहेत. म्हणून महाराज म्हणतात त्याच्याकरता भगवंत अवतीर्ण होतात. दुर्जनाशी संहार्य. मग त्या भक्ताला देवाला मामान काका हे भाऊ काय मिळ
तसं काहीच नाही. त्याचा कायदाच असा आहे, दुर्जनाशी संहार्य घेऊन या चक्रगदा हाती धंदा करीतो, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. हा परमात्मा तात्विक दृष्ट्या विचार केला तर महाराज म्हणतात अव्यक्त आहे. अव्यक्त म्हणजे आकार रहित आहे, पण तो आकाराला आला.
प्राबल्य वाढलं की परमात्म्याला अवतीर्ण व्हावं. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. आपल्या पायी भक्त आपल्या पाणीशी धर्म 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 भलता पाव करून टाका. धर्माचा काय केला भलत मोठं लगे असणार त्याचं सोम करू नका. धर्म धारणा धर्म इथे आहो. धर्म धर्म कर्म तया स्वकर्म कुसुमाची विना पूजा होय अपारा स्वकर्म. महाराज म्हणतात आपल्या वाट्याला जे विहित कर्म आलेले शास्त्रानं सांगितलेलं, शास्त्र जे निश्चित कर्म आहे, वर्ण आश्रम धर्म जे असतात त्याचे जे कर्म आहे त्याला काय म्हणतात धर्म. धर्म म्हणजे काय? आता शिक्षक आहे समजा, शिक्षक लागला कीर्तन करीतच फिरायला. ऐका महिला मंडळी बोल नका, कोणाचं नुकसान नाही. बोल नका. एखादा पोलीस खात्यामध्ये माणूस आहे त्याला लोकांचं संरक्षण लागलं की त्याचा जे धंदा आहे त्याला ते प्रामाणिकपणानं करणं. कोणती जबाबदारी त्याने घेतली, आपल्या वाट्याला जे काही कर्म आलेलं आहे ते विचूक पार पडणं, याचं नाव धर्म आहे, त्याचं नाव भक्ती आहे. विठ्ठल भगवंताचं प्रागट्य होणं किंवा एखादा साधू जन्माला येणं आपल्या या महाराज करू नका. ते तुमच्या जवळ आणून देणारे फुलं बोलावाने तुमच्या जवळ फुलं येणारे 10-15 एखाद्या बायामध्ये एकूण एखादं वाटा कर्म करू नका. कारण कीर्तनामध्ये कीर्तनी बडबड कडिलो जो कोणी होली कर पुण्य करता होय. आपण सत्कर्म करण्याकरता आलो पण कोणाला त्रास होईल हे 4 शब्द कसे आहेत कानावर गेले पाहिजे. आणि ही आत्मचर्चा असते माझी. आत्मचर्चा विषयी कथा म्हणजे कर्ममुख्यता साधन नाही. कथा देवाचे हे ध्यान, देवाचे
कथा देवाचे ध्यान, कथा साधन उन्नत. या कथेसारखं जगात पुण्यच नाही महाराज. कथे ऐशी पुण्य नाही नाही म्हणून महाराज म्हणले ना, या कथेत बसून कोणी बिडी ओढायची नाही. तमाम घडेल तयाशी वाद्या काय सामान्य काय. आणि त्याचा दारू पिऊन आले लोक. विठ्ठल विठ्ठल ते करू नाही ते करी. असं दशरथ राजाला त्याचं नावच आहे, दशरथानं पुण्य केले शब्द आहे म्हणून राम आले कुठे. आपला विषय होता दशरथ. ज्याचे इंद्रिय त्याच्या काय ताब्यात येत. 10 इंद्रिय कोणाच्या कोटी कसं बाबा नाव नव्हते. 10 इंद्रिय ज्याने स्वतः ताब्यात घेतलेले आहेत. असा तो असणारा काय महाराज म्हणतात सार्थक. सार्थक जीवनाचं म्हणजे काय. आणि ज्याचे इंद्रिय आपल्या ताब्यात आहेत त्यानंच खरं काय केलं, सार्थक केलं. आपण पया जरी इंद्रिय ती आया तरी अनेक काय धनंजया सार्थक असे. अर्जुना जगामध्ये लोक म्हणतात त्याच्याला सार्थक काय सार्थक आहे. लय मोठा वाडा बांधला, याची डोकी त्याच्या टोपी त्याच्या डोक्यात घेतले, सगळ्या टोप्या खाटल्या, हे म्हणजे त्याला सार्थक केलं. आणि ते सार्थक आहे का. आपले इंद्रिय सैरावऱ्या त्याला जाऊ दिले नाही कोणकण मान. असं त्यानं काही कमी लिहिले जीवनामध्ये म्हणजे त्यानं खरं जीवनाचं सार्थक केलं. विठ्ठल विठ्ठल या कोटीतले दशरथ राजा त्याने 10 इंद्रिय काय केले आपल्या स्वाधीन केले. आणि तिथं रामाचं प्रागट्य आहे. आपल्या ठिकाणी रामाचं प्रागट्य न होण्याचं कारणच आहे. महाराज म्हणतात तैसा हृदयामध्ये मी आता सर्व सुखाचा की भ्रांतासी कामू विषयावरी. आपण त्या विषयावर भ्रांत असल्यामुळं तिथं रामाचं प्रागट्य होऊ शकत. खूप दशरथ राजा 700 राणे आहेत पण मूलबाळ आहे. पुत्रहीन शिमे राज्य सर्व दुःखाय कल्पती. मग काय करावं. परत काहीतरी असणार त्याला विचारता घरचे घरीच आला कळवला वरिष्ठ मुनीला. म्हणजे काय नाही म्हणत तू पुत्र कामिष्टी येत नाही का, तुला संतान होईल. काय गमत असते महाराज. काय अधिकारी पुरुष असतात त्यांनी कारण आईचा भक्त जो धरते तो पुढा लागे तया देव. कारण त्याची इच्छा म्हणा त्याच्या वाणी की भगवंताला काय करावं लागते, सत्य करावं लागते. तुम्ही म्हणाल त्याचे उद्धरी ये रवी हाती तुम्ही आतुनात मी निर्धारी. देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्याचे उद्धरी. आता एक महाराजाच्या रात्र दिवस भजन केल्यामुळे गुणागुण मारुतराव महाराज हे काही लोकांना म्हणत नव्हते की असं होईल आशीर्वाद काहीच नव्हतं. एक नागेंद्र म्हणून होते इकडे या नांदेड जिल्ह्यात. वय मोठं
देशमुख माणूस पण संतान नाही. म्हणजे महाराजाचं काय करावं एवढी जमीन एवढं भांडण काय लग्न करावं का सोबत आहे काय. महाराज आता कशाला लग्न करतो पण म्हणजे आता बघा नाही म्हणजे काय आता एकदा वारस. महाराज म्हणे असं बघ मी म्हणले नाही तुला होईनच म्हणून म्हणले दसऱ्यामध्ये ये पिंपळदरीला. दसऱ्यात आंबे गोष्ट तिथं आम्ही प्रसाद देतो. आंब्याचा मोतीराम महाराजाचं नाव आणि आंब्याचा प्रसाद घे. तुला मुलगा होई नुसती वाणी गेली महाराज. त्याला 2 मुलं झाली. मला काय सांगायचे वाणी देवाला सत्य करावं लागते मोठ्या माणसाची. असं तसं वतिष्ठ वणी करा यज्ञ करा तुमचं काम येते म्हणजे आता यज्ञाला अधिकारी लागते. मग ऋषी शृंगाला घेऊन आले. आनंद झाला आणि मग आता लगेच म्हणले यज्ञाला सुरुवात करा. यज्ञाला सुरुवात झाली आणि मग पायस कारभारात त्या यज्ञात मध्ये अधिकारी होते. जयाचा तो पशुपटा काळाग्नी रुद्राचा उसुटा जयाचिनी प्रसादी फुकटा जोडती शिती. ब्राह्मणवाणी महाराज पुरी ब्राह्मणाच्या मुखामध्ये सुद्धा काय होतं शाप दिला तर शाप लागायचा. लोक भेट होते महाराज. आता आपल्याला ताकद राहिली किंवा दगदा परांनी सगळं हे आपल्या इंद्रियाची ताकद कशी तप राहिलं नाही. तप असल्यामुळं त्या वागण्याचं म्हणा अधिकाराचं तप लोक भेट होते. मग आता यज्ञ नारायण असणारं प्रगट झाले तर खूप परमात्मा प्रगट झाला आणि पायस पात्र घेऊन आले. विठाला विठाला कौशलेशी दिला तेने रागाना घनिष्ठेशी. पहिला भाग दिल्याबरोबर या कौशल्याला भाग दिला. इथं डोकं उठलो काही तिला अभिमान होता. कशाचा? रूपाचा. प्रत्येकाला अभिमानात हाय देवाने दिले बरं आहे. कच्ची बाधा कशा ही गगी की काही सुद्धा देत नाही. मग तिला अभिमान आणि अभिमान नक्की त्याला खाली आणण्याशिवाय बसली रुसून रुसून कोणते बसली रुसाचा प्रसाद आहे गोड्या देवाचा यज्ञातला घ्या का पण रुसली महाराज. विलंब करिता विघ्न एक सांगितलं नाही जास्त वेळ लावू नका विघ्न होईल. इतक्यामध्ये तर पिंड घारीने झडपिला तो पिंड गेला. कथा असते. आता ही रुसल्यामुळे या दोघी समजदार असल्यामुळं दोघीने अर्धा भाग तिला दिला. मोठी कथा आहे. आणि मग ते पिंड प्राशन केल्यानंतर या 3 राण्या बरोबर राहिल्या. आता 9 मास भरलेले बोले आता असं करा पूर्वीची पद्धत आहे म्हणजे डोळे पुसा. मग आता डोळे पुसण्याकरता राजा दर्शत उठला पण आता पहिला झटका बसला होता. मग आता काय
म्हणजे हिच्याकडे जायला पाहिजे कोणाकडे काही कडे गेले म्हणजे तुझी काय इच्छा आहे ती म्हणजे काय नाही ज्येष्ठाची झाड हडावे देवी जगंतरा त्याच्यात आमचा समाचार नाही. राजाला जर दुःख वाटलं पुन्हा सुमित्रेकडे जातो तिथं गेल्यानंतर तिनं पूजा काही ते दुःख विसरायला राहावं ते कुणी भाव सुमित्रेला पुढे गेल्याच्या नंतर असणारा तिथं गेले कौशल्य मंदिरामध्ये आणि तिला म्हणाले काय इच्छा आहे तुझी गर्भात अशी भक्ताचा कैवारी तेथे कैची उरी देव भावा ती देव भावावर नाही म्हणा. आता राम रूप झाली रामे कौशल्या तुझी काय इच्छा आहे सांग काय इच्छा आहे ती म्हणजे इच्छा या इच्छेमुळे तर लोक वाया गेले. सर्व सुखाचे असा जन्म आहे सगळ्या दुःखाला कारण तर इच्छा आहे. माझी काहीच इच्छा नाही काम नाही झालो पायी रिकामा. आता काही माझी इच्छा राहिली नाही तर ती निवृत्त झाली होती. विठ्ठल आणि मग आता रामरूप झाली रामे कौशल्या माऊली अशी रामरूप झालेली असणार त्याला आणि पुढचा असणारा चैत्र मास आलेला आहे आणि चैत्र मास आल्याचा आता अभंग होईल आपला उत्तम हा चैत्र मास ऋतु
दयाचा विठ्ठल भक्त राखी पायापाशी अक्षराची सोमवारी रामप्रभूत प्रागडा झाले रामराजे आलं म्हणजे काय महाराज आली रामराज्य सरकारचे पैसे आले नापिकी बघ हारपर्यंत एवढे झाले महाराज तुम्हाला ठोकायचं काय ना ठोका कमी होत नाही सांगायचं तर केला म्हणजे पावसाला गेलं महाराज मला आम्हाला ठोका कमी होते काय ठोका काय कमी होते पुढे दुप्पट हरभरे आले मला सांगायचे फक्त आपल्याला समाधान नाही पण आता जसा रामप्रभूचा काळ आहे तसं आता सुद्धा काय झाली रामाराज काय सांगावं दत्तक केली राम जन्म उत्सवाला रामनवमी पूर्वीच्या काळात काय सांगायचं कोणाला माहिती पूर्वी आमच्या लहानपणी फक्त विना उभा राहत कीर्तन नव्हती मला आल्यानंतर की बाई पाच सात दिवस कीर्तन करू लागले पण त्याच्या आधी कीर्तन नाही विना उभा राहायचा अहो सगळ्या गावात ते काय आता एवढं धान्य नव्हतं दोन चार चांगले गावात मोठे लोक गोडी आमच्या सारख्याचं बोलून देत नव्हती जरा पैसे आले की ते दादा गेले भजनेला तर कोणी विचारितच नव्हतं विठाला आपला विषय काय चालू होता किती या लोकांनी कोण बिचाऱ्यानं महाराज म्हणतात धर्म तुम्हाला काही वडील म्हणजे कोण स्मृतीचे अर्थ आपणचे होण्या मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील ते कोण बिचारा गावात सात्विक माणूस शासन कोणाला माहीत त्या बिचाऱ्याने हे राम जन्म उत्सव उभा केला पण केवढं सात्विक काम मोठं काम केलेलं महाराज आणि म्हणून त्याला वडीलच समजतात वडील म्हणजे काय जे शास्त्रानं सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे अनुकरण करतात धर्म तरी काय महाराज म्हणतात स्मृतीचे अर्थ आपणचे होण्या मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील ते वेद म्हणजे शास्त्रामध्ये पुराणामध्ये जे क्रिया सांगितल्या ते आचरण करून दाखवतात सांगत नाही आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची बोलिले जे ऋषी साध भावे का सांगाया सांगणारा इथं उताराय विठाला विठाला
तुझी चरण सेवा पांडुरंगा ही भगवंताची सेवा आहे आणि खरंच गावाने एवढी श्रद्धा आहे मला कोणी बसा आता नाही नामामनी सर्व राम हाची भाव नाही आणि देव रामे विन वा नाही आणि कधी रामी विन कोण बिचाराने निवडून काढ की या रामाशिवाय दुसरा कोणता देव नाही म्हणून काय सांगावं आयसे अनंत अपार नामे तरली चराचर नाम पवित्र आणि परिखर रखुमा देवी वराची म्हणून किती लोक तर नाव रामप्रभूच्या वेळेस रामानं आपली नोकरी तर दिलीच वैकुंठाला नोकरी घेऊन गेली मला सगळी नोकरी देवरूप केली असणार म्हणजे केली असं म्हणजे आता सुद्धा माग चरले आणि आता बी तरणार पुन्हा तरले तरती हा भरवता
तर राम दृढ राम दृढ धरी काय होईल चुकेल या पण सांडी माया आशा नको पडू बंधना जंसड घडे माझी रात्र गेली समजेना आयुष्य खातो काळ राम कार्य मनाना परमात्मा आपण जर दृढ भाव धरला तर नक्कीच आपला भोग पार केल्याशिवाय राहत नाही. महाराजांना विचारायचे महाराज मोतीराम महाराज सांगून गेले बरोबर म्हणायचे महाराज आम्हाला सांगून जातील का महाराज म्हणायचे काय बाबा मी पाटील माणूस नाही ते त्यांनी केलेले कृपा पण एवढे संतांचे पायी हा माझा विश्वास संती सांगितले ते केले तर परमार्थ आपलं चालू आहे. पण माझी एक इच्छा आहे मला वाटते एक तर पंढरपुरात व्हावं किंवा आळंदीत व्हावं इकडे झालं तर पद्मावती घेऊन जा किंवा झालं तर म्हणजे त्यांच्या आराणामध्ये महादेवाचं मंदिर पद्मावती म्हणतात त्याला इकडे गेलं तर अशी माझी इच्छा आहे. त्या पद्मावती महाराजांची भावना होती मंदिर बांधलेलं आहे सप्ताह असते आखाडीला तर फक्त मी पंढरपुरात जाईन असं कधी महाराज म्हणले नाही. पण माझी एक इच्छा आहे इच्छा म्हणजे तुका म्हणे पुरवी इच्छा माझी इच्छा आहे आळंदी किंवा पंढरपुरात भाव पडिय देह भाव पुरवी वासा त्या भक्तीमुळं त्या भजनामुळं देवाला त्याची इच्छा पूर्ण करावं लागते. तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला आषाढी कार्तिकी विठ्ठल
पडते आडवाई भीमा तारावयादी आत्मा पहिला थडी परमात्मा मध्य राहिला पुंडलिक या तिन्हीचे दर्शन प्राण्यांनाही जन्म मरण पुनरपी आगमन येथे बोलिलेची नाही म्हणून तुका म्हणे प्रवी इच्छा आणि दया तैसा विठ्ठल भक्ताना की पायापाशी जनाची समोहारी ज्ञानेश्वर हरिभक्त संगीत शहर
वाकुळिकानी त्या देवदानी तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. तर महाराज उगा आम्ही भजन करायचे महाराज. आम्ही आपल्या गावात महाराज वर्तनाचार्य होते. ते अंदाजे टोका थोडा मला वाटायचं गड्या एवढं फिरायचं मात्र महाराज कुठे गेलं. महाराजराव अंदाजराव शिक्षण कमी होतं मला. तिथेच एकदा सांगितलं की जास्त म्हणून सांगला होता शिकवायला. महाराज ते जमत नव्हता खेळ. ते म्हणजे ह्या काळ थोडासा चांगलं तितकं बिघड की बिघड स्वराचं ज्ञान होतं. पण मागून मात्र्याचं भजन जरा जमलं. ते अंधाश्रमाचं पक्केच बसले मात्र्यामध्ये. पण मागून म्हटलं लागलं आपल्याला भजन रंगायचं का टाकायला मर्दंग्या नाही. महाराजांना म्हणून मर्दंगच करायचं. महाराज आपल्या कधी म्हणजे महाराज होती त्या काळात आपल्याच महाराज बोलत घ्या मर्दंगच करा. आता बोल घ्या मर्दंग करा गोष्ट खरी. पण महाराजाचं शिक्षण बी चांगलं गैरंग काय आम्हाला हवं द्यायचे नाही. महाराज पण मी आपल्याकडे दोन्ही आता हुशार आहे. याकडे तुम्ही संशयित जा. तुम्ही संशयित जा. मी संशयित आलं की बाबा बिघडा जयराम आपल्या ठोकीत देणार. म्हणजे हळूहळू संशयित करा परीक्षा देण्याकरता. महाराज ते काय करणे काय न करणे तोच एकच आहे. आणि दोघांनी पण ते करते घरच्या रानात मती निघतात. हो दोघं समुद्राला काम चालले. घरी किती माणसं गुणवान आहे सगळे चांगले आहे. गुणवानाची किंमत गुणवणार. महाराजांना योगायोग चांगला लागला. या संस्कृत शिक्षक काय अचानक समजा ती जाहिरात आली काय वश त्याला होता का काय महाराज काहीच नाही. पण पुण्य फळले परमार्थ झाला. आपला विषय काय झाला. तुका म्हणे पुरवी इच्छा. माझी इच्छा होती आपल्याला गावात मृदंग्या व्हावा. महाराज मृदंग्या झाले पण गेले बारामतीत. तर आपण काय करावं. मी 10-5 पोरं घेऊन गेल्यानंतर आता घरीच मृदंग्या तयार करा. देव म्हणजे असा मृदंग्या देतो इंदोरीकरला ठोकणार ढोकाला ठोकणार. तिथून इथंच होता महाराज. 7 दिवस इथं होता. पण काही लोक कांद्या करतील. महाराज 7 दिवस इथं होता. पण तिथे लोक नाही कांदे करायचे. ते त्याला काय म्हणलं बाबा मला विचारून दिली ती तारीख महाराज. मला 10 दिवस हारायचं नाही. मला राम जन्माला मी म्हणलं राम जन्माला मग प्रकीर्तन आहे कोणी वाचले काय होत नाही. सांगायचं तात्पर्य लोकांना जवळच्या माणसाची किंमत कळत नाही. आताच नाही अति परिचयात त्या जयरामबाबूची किंमत महाराज या आळंदीच्या लोकांना कळाली नाही. नाही जयरामबाबूची किंमत हो त्या माऊलीला कळत नाही. माऊली रडायची जयरामबाबू सांगायचं. आता तुम्हाला सगळ्यांना लोकांना मी अनुभव आहे. मला एकच सांगायचं या भक्ताची इच्छा देव पूर्ण करते. बाकी गावाला लोकांचं काहीच करायचं. मग तुका म्हणे